गृह मंत्रालय यांनी जो पत्र काढलेलं तो दिनांक 25 जून 2026 ला निर्गमन झालेले पत्र आहे। केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला बघा मुख्य सचिवगण हे सर्व पत्र हिंदीत आहेत। त्याचा विषय असा बघा, जनगणना 2027 के प्रथम चरण म्हणजे HLO के क्षेत्रीय कार्यकर्ते के मानदेय वितरण के संबंध में, हे सर्व पत्र हिंदीत आहे। तुम्हाला हेच पत्र मी व्यवस्थित मराठीत समजून सांगतो। आपण जो हिंदीतलं पत्र पाहिलं बघा, दिलेल्या सरकारी पत्राचा अर्थ खालील प्रमाणे आहे। हे पत्र भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारत के महापंजीय एवं जनगणना आयुक्त कार्यालयाने 28 राज्यांनी केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेले बघा। केंद्र शासनाने आपल्या महाराष्ट्र राज्य म्हणजे प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलेले पत्र आहे। पत्राचा मुख्य विषय असा बघा, जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील म्हणजे HLO गृह सूचीकरण आणि आवास जनगणना क्षेत्रीय कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणजे मानधन वेळेवर मिळण्याबाबतचे हे पत्र आहेत। म्हणजे आपण जे प्रगणक आणि क्षेत्रीय अधिकारी यांना जो मानधन मिळणार आहे तो मानधन वेळेवर मिळावा यासाठी हे काढलेले पत्र आहे। पत्रातील महत्त्वाचे मुद्दे असे: कामाची व्याप्ती, जनगणना 2027 चे गृह सूचीकरण आणि आवास जनगणनेचे काम संबंधित राज्यामध्ये यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत। म्हणजे 28 राज्यामध्ये ते या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत। सूचना, क्षेत्रीय कार्यकर्त्यांनी पर्यवेक्षक यांनी कठीण परिस्थितीत काम पूर्ण केले आहे, त्यामुळे त्यांच्या मानधनाचे वाटप विनाविलंब आणि ठरलेल्या मानकानुसार तातडीने पूर्ण करावे असे निर्देश राज्य सरकारना देण्यात आले आहेत। बघा, 25 जून 2026 ला हे पत्र काढलेले आहेत आणि प्रत्येक राज्याला हे पत्र पाठवलेले आहेत। आपला जो मानधनाचा तो पहिला टप्पा आहे 9,000चा, 9 ते 10,000चा, दुसरा टप्पा आहे 16,000चा। आणि जे आपण प्रशिक्षण घेतलं बघा, 350 रुपये प्रमाणे ते प्रशिक्षणचे आपल्याला मिळणार आहेत। उद्देश, मानधनाचे वेळेवर वाटप केल्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळेल आणि भविष्यातील जनगणनेच्या कामासाठी ते अधिक प्रेरित होतील। थोडक्यात सांगायचे तर जनगणनेच्या कामात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन विनाविलंब मिळावे यासाठी हे केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना पाठवलेले एक महत्त्वाचे निर्देश पत्र आहे। बघा, आता या पत्राची दखल घेत प्रत्येक राज्य सरकार आता याच्यावर काही ना काहीतरी हालचाली सुरू करेल। आता केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला हे पाठवलेले पत्र आहे, त्याच्यामुळे आपले मानधन लवकरात लवकर मिळतील अशी आपण आशा करूया। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।